आपला आवाज कोकण 24 तास। मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतुप्रकाश छाबरिया यांच्या शिक्षणाबाबतच्या दूरदृष्टीमुळे आज रत्नागिरी पावस मार्गावरील मुकुल माधव विद्यालय प्रगतीपथावर असून त्यांनी अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात जबरदस्त गरुड झेप घेतली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मुकुल माधव विद्यालयाने आपला 16वा वर्धापन दिन नुकताच अभिमान आणि उत्साहात साजरा केला। सन 2010 साली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मुकुल माधव फाउंडेशनला 10 एकर जमीन उदारपणे दान दिल्यानंतर या विद्यालयाची स्थापना झाली। केवळ 150 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 500हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला। मुकुल माधव महाविद्यालयाने पावस, गोळप, पंचक्रोशीत शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे एक आदर्श केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। मुकुल माधव विद्यालयाचे लोकप्रिय प्राचार्य श्री रोहित देशपांडे यांनी विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतुप्रकाश छाबरिया, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पालक, शिक्षकवृंद आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। मुकुल माधव विद्यालयाचा 16वा वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय। खरं सांगायचं तर मुकुल माधव विद्यालय हे एक स्वप्न आहे। लेट श्री प्रल्हाद छाबरिया ज्यांनी फिनोलेक्सची स्थापना केली, त्यांचं असं स्वप्न होतं की गोळपसारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला शहरी शिक्षणाच्या तुलनेचं शिक्षण तोडीस तोड शिक्षण आपल्याला द्यायचं आहे। त्या संकल्पनेतून या शाळेची स्थापना झाली। त्यानंतर तुम्ही जर आमच्या शाळेची वास्तू बघितली तर ही वास्तू तुम्हाला कोकणाच्या संस्कृतीशी नातं असलेली एक आर्किटेक्चरल कला इथे तुम्हाला दिसेल, ज्याला आपण रिच हेरिटेज ऑफ कोकण म्हणतो, त्याचं एक साक्ष देणारी वास्तू आहे। आणि ही संकल्पना श्री प्रकाश छाबरिया यांची होती। ही पायाभरणी जी 2010 साली झाली, 16 वर्षामध्ये याचा हा एक आज मोठा वटवृक्ष सगळ्यांच्या समोर दिसतोय। आमची सुरुवात ही फक्त 150 विद्यार्थ्यांपासून झाली होती। आज 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे शिकतायत। नर्सरी ते 12वी असा कंप्लीट स्कूल सेक्शन आपल्या इथे फुल टाइम चालतो। आपल्याकडे 11वी 12वीसाठी आपण कॉमर्स आणि सायन्स या 2 स्ट्रीम ऑफर केलेल्या आहेत। शिक्षणासोबतच आपल्या इथे तबला, सिंगिंग, चेस, योगा, कराटे, एरोबिक्स आणि यावर्षी आम्ही नुकत्याच 2 नवीन ॲक्टिव्हिटी इंट्रोड्यूस केल्या, ड्रम्स आणि पियानो। तशा विविध प्रकारच्या कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेत शिकवल्या जातात आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या फ्री ऑफ कॉस्ट आहेत। याची आपण कुठलीही विशेष शुल्क पालकांकडून घेत नाही। यासोबतच आपल्या शाळेत गेल्या 15 वर्षात मुकुल माधव विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले। ग्रीन स्कूल रँकिंग 2025 मध्ये विद्यालयाला भारतात 9वा क्रमांक प्राप्त झाला असून विद्यालयाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ग्रीन स्कूल कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्यासाठी नियंत्रण मिळाले आहे। त्यामुळे विद्यालयाच्या शाश्वत विकासाच्या उपक्रमांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळणार आहे, असे प्राचार्य रोहित देशपांडे म्हणाले। आपण वोकेशनल एज्युकेशन जे NEP मध्ये सांगितलेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, यावरती पण फोकस करतो, ज्यामध्ये आपण अगदी 12वी पर्यंत मुलांना कम्प्युटर शिकवतो। आमचं इंजिनिअरिंग कॉलेज FAMT त्यांच्यासोबत आपण विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो। त्यानंतर आपल्या इथे आपण बेसिक टेलरिंग 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांना शिकवतो। या माध्यमातून अशी अनेक प्रकारचे उपक्रम आपल्याकडे चालतात। मुकुल माधव फाउंडेशनचं जे सामाजिक बांधिलकीचं काम आहे
ते संपूर्ण सामाजिक बांधिलकीचं काम आपल्या शाळेमध्ये, आपल्या शाळेच्या कल्चरमध्ये रुजलेलं आहे. मग आमची विद्यार्थी त्यानुसार या ठिकाणी कोस्ट गार्डला व्हिजिट करतात. डिफरन्शियली एबल्ड स्टुडंट्स जिथे आपल्या इथे आशादीपसारख्या संस्था आहेत त्या ठिकाणी व्हिजिट करतात. रिमांड होमला व्हिजिट करतात. रक्षाबंधन रिमांड होममध्ये आशादीपमध्ये साजरं करतात. आणि या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये आपल्याकडे व्हेजिटेबल पॅच आहे. तिथे आपण भाज्या पिकवतो. त्या भाज्या आपण इथे आनंदी अनुश्रिया वृद्धाश्रम आहे, आनंदगर वृद्धाश्रम आहे, या ठिकाणी डोनेट करतो. तर या प्रकारचं एक होलिस्टिक एज्युकेशन आपण मुकुल माधव विद्यालयाच्या माध्यमातून रत्नागिरीसारख्या ठिकाणी देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही एकमेव शाळा आहे जी मागच्या 10 वर्षापासून जर्मन लँग्वेज आपल्या शाळेत शिकवतो आहे. आज आपल्या शाळेमध्ये आपण इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन अशा 5 भाषा विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि आमचं हे स्वप्न आहे की या शाळेत आलेला प्रत्येक विद्यार्थी हा फक्त चांगला नोकरदार नाही, चांगला बिझनेसमन नाही, तर चांगला देशाचा नागरिक बनला पाहिजे. आणि आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी मिसेस ऋतुप्रकाश छाबरिया यांचं जे लॉंग टर्म विजन आहे त्याच्यानुसार शाळेची वाटचाल अविरतपणे सुरू आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार विद्यालयातील विद्यार्थी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. समुद्र किनारा स्वच्छता मोहीम, पुस्तक दान उपक्रम, आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि इतर समाजोपयोगी कार्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विकसित होत आहे. मुकुल माधव विद्यालयाच्या या सर्व यशामागे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतुप्रकाश छाबरिया यांची दूरदृष्टी, समर्पण आणि शिक्षण समाज सेवेप्रती असलेली अखंड बांधिलकी हे प्रमुख प्रेरणास्थान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार, नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा भक्कम पाया ठरले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवातही विद्यालयासाठी अनेक उल्लेखनीय यशांनी झाली आहे. कारण विद्यालयाला सिल्वर झोन फाउंडेशनचा अकॅडमिक ब्रिलियन्स अवॉर्ड जाहीर झाला. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाला सिल्वर झोन फाउंडेशनचा प्रतिष्ठेचा अकॅडमिक ब्रिलियन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. देश अपनाये सहयोग फाउंडेशनचा चॅम्पियन स्कूल अवॉर्ड तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, नागरिकत्व आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करणाऱ्या ऍक्टिझन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल विद्यालयाला चॅम्पियन स्कूल अवॉर्ड मिळाला. मुकुल माधव विद्यालयाने सलग 7व्या वर्षी SSC म्हणजेच इयत्ता 10वी आणि HSC म्हणजेच इयत्ता 12वी परीक्षांमध्ये 100% निकालाची परंपरा कायम ठेवली. ही विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि पालकांची सामूहिक मेहनत आहे असं बोललं जात आहे.
इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आनंदघर वृद्धाश्रम तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांना भेट दिली। या भेटींमधून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, सहानुभूती आणि औद्योगिक क्षेत्राची माहिती मिळाली। हिंदुजा फाउंडेशनच्या सहकार्याने श्री मनीष वर्मा यांनी विद्यार्थ्यांसाठी न्यूमिस्मॅटिक्स म्हणजेच नाणी आणि चलन अभ्यास या विषयावरील विशेष सत्र आयोजित केले। या सत्रातून विद्यार्थ्यांना इतिहास, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यांचा अभ्यास नाण्यांच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी मिळाली। मुकुल माधव फाउंडेशनचे 18वे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर ही यशस्वीपणे पार पडले। 22 जून 2026 रोजी मुकुल माधव फाउंडेशनने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव विद्यालय यांच्या सहकार्याने 18वे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले होते। पुण्यातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकासह स्थानिक वैद्यकीय तज्ञांनी विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली। हा उपक्रम केवळ विद्यालयापुरता मर्यादित नसून पावस परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनाही विनामूल्य लाभ देतो। समाजाच्या आरोग्यविषयक उन्नतीसाठी मुकुल माधव फाउंडेशन सातत्याने कार्यरत असल्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे। विद्यालयाच्या या 16 वर्षांच्या यशस्वी वाटचालीमागे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि समर्पणाची प्रेरणा आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा यांचा आदर्श संगम घडवत मुकुल माधव विद्यालयाने एक वेगळी ओळख निर्माण केली। आगामी काळातही उत्कृष्टतेची ही परंपरा अधिक बळकट करत समाजाभिमुख, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य विद्यालय अविरतपणे सुरू ठेवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।